ज्या पांडवांसाठी घराची राख केली, घरात तुळशीपत्र ठेवलं, पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली, 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला. दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकर अश्वत्थामा तू कापलीस, पितामहाने अभिमन्यू मारला. आता एक काम कर, उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय, त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, ज्याच्या करता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत, पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी, ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला? वारुते वागवे अर्जुनाचे, म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं? अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीचे सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे, किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाचे सूक्त म्हणत असताना मतितवर भययाना सधेयाने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति वृष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद परा भय जायन्ते छंद परा भय जायन्ते छंद परा भय जायन्ते. तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज, गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं भजन आहुती आहे, कीर्तन ऐकणं सुद्धा आहुती आहे. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात, तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे! एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची, आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं? ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे, आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. रात पाठ न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा, आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होते. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय, ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला, आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, द्रव्यावेन नर
जरी झाला सुंदर तो त्याविन चतुर शोभन पवे नैवम बाळू महाराज लिखितम मी नाही लिहिले द्रव्याविन नर जरी झाला सुंदर अति सुंदर आहे गावात लाईट लावायचं काम नाही पण द्रव्य नाही तो त्याविन चतुर शोभान पवे मालकांचं वाक्य अष्टादश संतांपैकी एक मालकांचं वाक्य कमवू नका असं म्हणत नाही कमवा पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली चोट्याच्या कामी आले इतकं लक्षात ठेवा याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा असे करा सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा असं मात्र लेकरांना शिकवा एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात मोठी आतिषबाजी लाईट असेल फटाके असतील हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेनं हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता हे 8 दिवसाचं सत्र आहे यज्ञ आहे हा म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद माय मावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा फुलं अंगावर टाकत जाऊ नका फुलं त्यावेळेला टाकीत असतात काय तुमच्या ध्यानात नाही का तुमच्या ध्यानात नाही आमचे नीट सांगत नाहीत विठाला 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 बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात गरज नाही ते सांगायची वाढदिवस मुलाचा करते त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत पाहणाऱ्याला वाटतंय पोरग गेलं का तिकीट काढून लावत नसतात माझ्या माईंनो लावत नसतात सज्जनांनो जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग कधी कधी पुराण लक्षात घेत जा वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण पहावे पुराणी विचारोनी काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत नाही केलं पाहिजे नाही केलं माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करूनी कुत्रे भुकत असते कुत्रे भुकते ना बापू तू या इथं कुंटल भर सोनं आहे पण धोत्रावर इन नसतेत ना करीत दादा भुकतेन तुला कुत्रे तू कोण्याच संप्रदायात मोडायचा नाही ना नियम असतो नियम त्याचा मर्यादा असली पाहिजे एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोने पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच्या वरी नसावं एका बाईनं 9 किलोचं मंगळसूत्र भोगीच्या दिवशी घातलं आणि वझ्यानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली इतकं नसते घालीत द्वारका मंजुळा सखुबाई अंतिकाबाई वचाबाई सावित्रीबाई कांताबाई असं वेडेवण करू नको माय जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा हिशाबात राहिलं पाहिजे माझं मत आहे भरपूर श्रीमंती यावा पण आपली संस्कृती त्या श्रीमंतीच्या जोरावर सांभाळावी त्याला श्रीमंत म्हणत असतात त्याला श्रीमंत म्हणत असतात म्हणून पुनश्च चौधरी यांना सर्व ग्रामस्थांना धन्यवाद मृदंगाचार्य भोसले महाराज फार कमी वय आहे माशीच्या पिल्यासारखं तापड आहे पोरग गोड गोड फार दिवसांनी भेट झाली मागे 1-2 वेळेस झाली ती वाघाची भेट चारी भक्तिपरायण गणेश महाराज गोड मृदंग क्षेत्रात वैभव गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय दादा महाराज गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे भगवान महाराज आदी करून त्यांच्या सानिध्यात गणेश महाराज
अधिक श्रीधर महाराज, हा मीच आहे ना, नाही दुसरे येतोय, बाळू महाराज आहेत, अधिक करून सर्व पेटीवाले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या तारखेच्या संदर्भात अशोकांना संपर्क करत होते. आज अण्णा सोबत आलेत, आमचे पांडुरंग अण्णा सुद्धा आलेत, आमचे गिरगावचे फकीरराव महाराज सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत, वारकरी सगळी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या नाक घासून तुमच्या चरणावर दंडवत करतो. संप्रदायाचा नियम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी सुद्धा प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. कथा कीर्तनातली ही माऊली प्रत्यक्ष गिरिजा असते, पार्वती असते. तुम्हाला प्रणाम करतो. हे प्रसिद्धी माध्यम असणारे कॅमेरेवाले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्याला येता येत नाही त्या लोकायला घरी कीर्तन ऐकू घालता, हे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला माझा आवाज तुमच्यापर्यंत, हे ध्वनी यंत्र आहे, हे ज्यांचं आहे चैतन्य साऊंड सिस्टम सोमनाथराजे हिवाळे, त्यांचे गोड माझा आवाज, या साऊंड सिस्टीमचा गोड आवाज म्हणून गिरगावकराचा याच्यातून फिल्टर होऊन तुमच्याकडे गोड आवाज द्यायलेत. हे सोमनाथराजे, त्यालाही धन्यवाद. या हातीच्या सोंडेवानी कॅमेरा आहे, त्यालाही धन्यवाद. लग्नात नव्हता माया असा काय करा, त्याच्यामुळे चला आपलं आपण समजायचं हे लग्नातच होता. मानावे ते मनी समाधान, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही, त्याला सुद्धा धन्यवाद. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ह्या विश्वाच्या घडामोडी उतरंडी, उतरण माहीत असेल जुन्या काळातल्या लोकांना. आताच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला उतरंडी कळत नाहीत. आता डब्बे आले ने, मला कळतो एक तो काळ 30 वर्षापूर्वी काही ठराविक लोकांकडे पीठ ठेवायला डब्बे होते, नाही तर मडक्यातच पीठ होतं. मला चांगलं कळतंय मिठाला एक लहानसं गाडगं, मिठासाठी सुद्धा असं बारीकसं गाडगंच असायचं. चटण्याला याला त्याला गाडगेच होते, लोटकेच होते असे. मग हे लोटके सांभाळून त्याच्या शेवाया असायच्या, पापड असायचे, कुरड्या असायच्या, पापड्या असायच्या, वडा असायचा, हे सगळं बायका त्या उतरंडीत ठेवायच्या. बघ ही उतरंडी एकावर एक, एका बुडात मोठं गाडगं, त्याच्याहून लहान, त्याच्याहून लहान, शेवटी एकदम छोटंसं लोटकं आणि त्याचं झाकण म्हणजे झाकणी, अशी ती उतरंड असायची. जुन्या बाईला ती उतरण करता येत होती. आणि ती उतरण हलक अशी तिरपट वगैरे कशी नाही व्हायची, अशी हडसून पाहिली डगडग करत नव्हती. त्या बाईच्या लक्षात आलं आता मांजरा गिंजरान उडी हल्ली तर उतरण पडत नाही, अशी ती उतरण. आणि लक्षात ठेवा, ज्या बाईला उतरण रस्ता येते, उतरण तिलाच खाली उतरता येते. ती उतरून घेते ती गाडगे. जशी उतरण खाली उतरून घ्यावी तशी या विश्वाची उतरण, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ, खालचे 7, त्याच्यावरचे 7, शिवहलदीप, कौशदीप, शाल्वदीप, पलवंगदीप, आपण ज्या दीपात राहतो तो जांबूदीप, हे वरचे 7, त्याच्यावरचे 14, 21 स्वर्ग, 14 भुवन, ह्या सगळ्या गोष्टीची उतरण आहे ना, ही त्याच्या मनात आल्या दंदिशी खाली माळीनगाव पालथ केलं. उतरंडच आहे. किल्लारी मागे माझ्या लहानपणी, म्हणजे इतका लहान नव्हतो, चांगलं कळत होतं मला. ते किल्लारी अशी डवलली, कोणाच्या हातात आहे, त्याच्याच हातात. मागे कुठल्या कानी गावात असं फाकलं आणि अख्खी बंधी एसटी मधात गेली. कुठं झालं नाही नाही, असता मागे दुसऱ्या देशात झालतंय का कुठंतरी, असं फाकलं ते सगळं आणि बंधी एसटी गेली. जेसीबीन फाकत तितकं मोठं पोकल्यानं, अद्याप नाही, अद्याप नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायची ताकद त्याच्यात आहे. तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ब्रह्मांडाची व्याख्या सांगता येणार नाही, सांगू शकतो 9 खंड पृथ्वी एवढं सांगू. विलावृत्त नावाचा खंड आहे बघा, त्या विलावृत्त नावाच्या खंडाच्या बाजूला मेरुदंड आहे. त्या मेरुदंडाच्या उत्तर दिशेला
दिशा नाही सांगता याची, लक्षात येईल. येतं आपाद कालम मेरुदंडायाम हिमवंतोस्ततेव जानाम हिमय जायते न सर्वां गंगोदकं भय जायते तत्रापां पति निरानां निरेषु भय संपन्नेन आपां पति भय निरानां नामने नामने समुद्र इन्मखायो. समुद्र हे नाव त्याच्यात नाही, कळण्यासाठी वापरतोय. मग त्याच्या उत्तर दिशेला खाली समुद्र. असे 7 समुद्र. प्रियव्रताचा रथ फिरत होता बरं का. ज्या ज्या दिशेनं प्रियव्रत नावाच्या राजाचा रथ गेला त्या त्या दिशेनं समुद्राची चकोरी तयार झाली. एवढ्या पुरतं सांगता येईल. पण पाताळ किती खोल आहे, वरचं टोक कुठपर्यंत आहे. मंगळावर गेले, चंद्रावर गेले इथपर्यंत ठीक आहे. अजून एखाद्या ग्रहावर जातील इथपर्यंत ठीक आहे. पण विमान घेऊन मी वैकुंठात गेलो, मी अमरपुरीत गेलो, मी सत्यलोकात गेलो, मी गोलोकात गेलो, मी गंधर्व लोकात गेलो, मी विद्याधर लोकात गेलो, मी चारण लोकात गेलो, मी दिग्पाल लोकात गेलो, मी चारुहास लोकात गेलो, मी परमहंस लोकात गेलो. असा जर कोणी म्हणत असेल तो थोतरीत हाणीन त्याच्या. कसं जाता येईल त्याला? बापात जागिरी त्याच्या, कसं जाता येईल त्याला तिथं? अद्याप नाही. इथपर्यंत ठीक आहे. येन व्याप्ती निशापती भयो यजायते न मानवानां कलोच बुद्धियत्वादेषु निशापतियं सनिध्ययो. आता उड्या हाणतेत. विज्ञानाने चंद्रापर्यंत शिखर गाठलं. सुमळ्या पुराण वाच रे. हे माघ श्लोक लिहून ठेवता. निशापतियाम आदित्यायाम यतो मानवे आश्रितम भयो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा भुक्यान दिले का? 10,000 वर्षापूर्वी लिहिलेला श्लोक आहे की निशापतीच्या सानिध्यात कलियुगामध्ये बुद्धीच्या बळावर माणूस तिथपर्यंत आधिपत्य गाठतील. हे 10,000 वर्षापूर्वी लिहिले. पण आपल्याला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडत नाही. आपलं आवडत नाही. अमक्या देशातला शास्त्रज्ञ मीठ लावून चाट त्याला.